नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या पाठीमागच्या भागामध्ये बोलतो मराठी हा पाठ आपण अर्धा पाहिलेला होता आणि त्याला आपण भाग 1 म्हणू. आता या ठिकाणी उर्वरित पाठ आपण पाहणार आहोत. तुम्ही लक्ष देऊन पाठाचं अध्ययन करावं आणि पाठ नेहमी वाचत चला, जेणेकरून आपल्याला पाठातली ओळ न ओळ लक्षात राहील. त्यासाठी वाचन महत्त्वाचं आहे. वाचाल तर वाचाल ही म्हण त्यासाठी आहे. आपली वाचन कक्षा आपण वाढवली पाहिजे, तिचा विस्तार केला पाहिजे. यासाठी आपण सातत्याने वाचन केलं पाहिजे. या ठिकाणी डॉक्टर निलिमा गुंडी यांनी मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दप्रयोगामुळे विनोदाची निर्मिती कशी होते याचं वर्णन केलेलं आहे. व्युत्पत्ती कोशाचा वापर केला पाहिजे, शब्दकोशाचा वापर केला पाहिजे, विश्वकोशाचा वापर केला पाहिजे आणि यातून आपलं मराठीचं ज्ञान वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. यासाठी हा पाठ अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण गेल्या भागामध्ये मोरांबापर्यंत आलेलो होतो. जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस असा त्याचा संबंध त्या ठिकाणी आहे. मोराचा आणि मयुराचा त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा संबंध नाही. आता आपण तिथून पुढे पाहू. कदर करणे असे आपण म्हणतो. तो वाक्यप्रचार आहे. कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणांची पारख करणे हा शब्द आपण घेतला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाहीत. उदाहरणार्थ अनुसया असे नाव नसून ते अनसूया असे आहे. अन अधिक असूया अशी त्यातली संधी आहे. मनात असूया मत्सर नसलेली अशी ती अनसूया. हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. तसेच जरा जर्जर या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला. यातील जचे उच्चार तालव्य जे आहेत, तर जरा म्हणजे थोडे आणि जर म्हणजे कलाभूत या शब्दातील जचे उच्चार दंतमुलीय आहेत. दंतमुलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाच्या वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी. उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो या साऱ्यांना महत्त्व असते. सूतकताई हा शब्द जर सूतकताई असा लिहिला तर कसं वाटेल? तसंच अक्षरशः हा शब्द लिहिताना अक्षरशः असा कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का? पुराणातली वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणामध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आहे हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल. तिथे मूळ म्हण होती पुराणातली वानगी पुराणात. वानगी म्हणजे उदाहरणे, पण वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयी गोष्टी, अशी फजिती होते.
काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात. उदाहरणार्थ, राजाचे कलेवर प्रेम होते. अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. इथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे, तर दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शेव असा आहे. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आत बाहेर असते. तिच्या जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. उदाहरणार्थ, आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे या घटनेविषयी दोन वाक्यातून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पहा. पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. असे अनेक वाक्य तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते. त्यामुळे तिचे अर्थ सौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू हे विसरून चालणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लेखिकेला सांगायचं आहे की आपण आपलं मराठीचं ज्ञान वाढवायला पाहिजे. शुद्ध मराठी बोललं पाहिजे. तिचा विकास हा आपल्या हातात आहे. ती ज्ञान भाषा झाली पाहिजे. तिच्यामध्ये अधिकाधिक ज्ञान निर्माण करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. जगाच्या इतर भाषेमध्ये ज्या पद्धतीने ज्ञान त्यांचे अनुयायी ओततात, त्यांच्यापेक्षाही दुप्पट ज्ञान आपण आपल्या भाषेमध्ये ओतलं पाहिजे. त्यासाठी भाषेचे शक्तिस्थळं आपण जाणली पाहिजेत. शक्तिस्थळं जाणून भाषेचा योग्य सन्मान आपण करायला पाहिजे. भाषेशी जिव्हाळ्याचे नाते आपण राखायला पाहिजे. भाषेचे ज्ञान मिळवायला पाहिजे आणि त्यासाठी भाषेमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे शब्दप्रयोग त्यांच्या मुळाला आपण गेलं पाहिजे. वाक्यप्रचाराचे अर्थ जाणून घेतले पाहिजेत. व्याकरणाचे नियम वापरून वाक्यप्रयोग केले पाहिजेत. उपाययोजना केल्या पाहिजेत. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या क्रियापदाला नाम त्या ठिकाणी कोणता नामाला प्रत्यय लावायचा, विभक्ती प्रत्यय कुठे लावायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत. आणि म्हणून शब्दप्रयोग, वाक्यप्रचार आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांचं अर्थ सौंदर्य आपण जाणलं पाहिजे. त्यासाठी व्युत्पत्ती कोश आपण हाताळला पाहिजे. शब्दकोश आपण हाताळला पाहिजे आणि नंतरच मग खऱ्या अर्थाने आपल्या मराठी भाषेचं ज्ञान आपण वाढवू शकू. या ठिकाणी कदर करणे हा वाक्यप्रचार आलेला आहे. तर कदरचा अर्थ कद्र या अरबी शब्दापासून कदर हा शब्द तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ आहे गुणांची पारख करणे. एवढी मोठी कामगिरी करूनही माझी कुणाला कदर नाही, हा वाक्यप्रचार अशा पद्धतीने आपण वाक्यामध्ये वापरू शकतो. आणि म्हणून लेखिकेने या ठिकाणी सांगितले की आपण शब्दाच्या मुळाकडे गेलं पाहिजे. आणि मुळाकडे गेल्यामुळं मग काय होतं, आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका होत नाहीत. त्यासाठी दुसरं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे अनुसया.
आता आपण साहजिकच आहे, अनुसया हे महिलेचं नाव, मुलीचं नाव अनुसया असंच म्हणतो. तेच नाव आता प्रचलित झालेलं आहे, पण खऱ्या अर्थाने ते अनुसया नाही, तर ते अनसूया अशा पद्धतीचं नाव आहे. अन अधिक सुया अशी त्यामधली संधी आहे. अनसूया, अनसूया म्हणजे मनामध्ये कसल्याही प्रकारचा मत्सर नसलेली, कसल्याही प्रकारचा हेवा नसलेली, त्याला अनसूया असे त्या ठिकाणी म्हणतात. आणि आपलं चालू आहे अनुसया अनुसया. पहा, शब्दाच्या मुळाचं ज्ञान नसेल तर मग अशा पद्धतीने शब्द आपण काय करतो, चुकीचे वापरतो. पुन्हा आणखी त्यांनी दुसरं उदाहरण आपल्यासमोर दिलेलं आहे. जरा जर्जर हा संस्कृतमधून आलेला शब्द आहे. त्याचा अर्थ आहे वार्धक्याने थकून गेलेला, वार्धक्याने विकल झालेला, जरा जर्जर. पण आता यातील उच्चारस्थाने जचे उच्चार तालव्य जे आहेत, तर जरा, थोडे आणि जर म्हणजे कलाभूत. या शब्दातील जचे उच्चार दंतमुलीय आहेत. दंतमुलीयचा अर्थ काय, म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकावर वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो असे जे ध्वनी असतात त्याला दंतमुलीय ध्वनी असे म्हणतात. ही ध्वनीची उच्चारस्थाने आहेत. आपण सुरुवातीला पाहिलेलं होतं, ज्यावेळेस आपण स्वर पाहतो, व्यंजन पाहतो, त्यावेळेस हे उच्चारस्थाने आपल्याला माहीत आहेत. मग आता जीवामुलीय व्यंजन आहे, तालव्य व्यंजनं आहेत, मूर्धन्य व्यंजन आहे, दंतमुलीय व्यंजन आहे, दंत्य व्यंजन आहेत, ओष्ठ्य व्यंजन आहेत, अनुनासिक व्यंजन आहेत, दंत्योष्ट व्यंजन आहे, कंपनयुक्त व्यंजन आहेत, पार्श्विक व्यंजन आहेत आणि ऊष्म व्यंजन आहेत. या ठिकाणी जरा जर्जर हा संस्कृतमधून आलेला जो शब्द आहे तो आहे वार्धक्याने थकलेला. मग या ठिकाणी लेखिकेला सांगायचं आहे की आपण जर त्याचा उच्चार चुकीच्या अर्थाने केला तर त्याचा अर्थही चुकीच्या अर्थाने निघतो. मग आपण वाचलं जर असं जरा जर्जर जर असं आपण त्या ठिकाणी वाचन केलं तर त्याचा अर्थ होईल जरा म्हणजे थोडे आणि जर म्हणजे कलाभूत, कलाभूतूने विणलेले वस्त्र. त्याचा अर्थ जर पाहिला तर कातडे काढून आत भुसा भरून केलेली आकृती, कातडे काढून आत भुसा भरून केलेली आकृती, त्याला आपण कलाभूत म्हणतो. म्हणजे इथे दोन अर्थ निघलेले आहेत. जरा जर्जर असा जर शब्द आपण तो वाचला तर वार्धक्याने थकलेला, विकाल झालेला असा त्याचा अर्थ होतो. आणि जरा जर्जर असं जर आपण वाचलं तर त्याचा अर्थ वेगळा निघतो. म्हणून ही जी उच्चारस्थाने आहेत त्याचा सुद्धा उच्चार आपण त्या ठिकाणी योग्यच केला पाहिजे. म्हणजेच उच्चारावर देखील अर्थ अवलंबून असतो. पुन्हा त्यासाठी त्यांनी दुसरं उदाहरण दिले. भाषेत आपण शब्द कशाप्रमाणे उच्चारतो, शब्द कुठे तोडला पाहिजे, कुठे जोडला पाहिजे, हे भाषा वापरताना लक्षात घेतलं पाहिजे. त्याला देखील महत्त्व आहे. इथे शब्द आहे सूतकताई. आता हा शब्द जर आपण फोडला, सूतकताई आणि सूतकताई याचे दोन अर्थ या ठिकाणी निघतात. आपल्या देशामध्ये सूतकताईचा उद्योग भरभराटीला गेला होता. हा सूतकताईचा उद्योग आहे. आणि इथं जर आपण त्याला सूतकताई असं केलं तर एखादी सूतक पडलेली ताई असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. अक्षरशः हा शब्द जर आपण त्या ठिकाणी घेतला आणि अक्षरशः असं जर त्या शब्दाची आपण फोड केली तर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आले असा एक त्याचा अर्थ होईल. आणि अक्षरशः त्या ठिकाणी एका अक्षरशः असं मुलाचं नाव त्या ठिकाणी होईल. म्हणून आपण
उच्चार हे योग्य केलं पाहिजे. आपण भाषेत शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो, कुठे तोडला पाहिजे, कुठे जोडला पाहिजे, या गोष्टीचंही ज्ञान आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी दुसरे एक उदाहरण दिलेलं आहे. पुराणातली वानगी पुराणातली वांगी पुराणात ही म्हण आहे. आता या ठिकाणी पुराणामध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे, हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल. तिथं मूळ म्हण पुराणातली वानगी पुराणात, वानगी म्हणजे उदाहरणे, पण वानगीचा आपण केलं वांगी, मग पुराणातली वांगी पुराणात. जर याचा अर्थ जर आपण शोधत राहिलो तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा अर्थ सापडणार नाही. कितीही शोधलं तरीही आपल्याला त्याचा अर्थ सापडणार नाही, आपली फजिती होते. म्हणून आपण काय केलं पाहिजे, भाषेमध्ये योग्य पद्धतीने शब्द उच्चारलेच पाहिजेत, हे या ठिकाणी लेखिकेला सांगायचं आहे. आता काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि तीही आपल्याला थोडंसं चकवण्याचं काम करतात. त्यासाठी दोन उदाहरणं दिलेत लेखिकेने. एक आहे राजाचे कलेवर प्रेम होते आणि अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. पहा, आता या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये कलेवर म्हणजे ही एक कला आहे, मग चित्रकला असेल, नृत्यकला असेल, शिल्पकला असेल. आता हा शब्दरूप जो आला आहे तो कला या शब्दाचं सप्तमीचं विभक्ती रूप त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि आपण 8वी 9वीला विभक्ती पाहिलेली, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन, ह्या विभक्तीचेही अर्थ आपण त्या ठिकाणी पाठ केले पाहिजे. पहिल्या उदाहरणामध्ये कलेवर हे जे शब्दरूप आलेलं आहे ते कला या शब्दाचं काय आहे, सप्तमीचं विभक्ती रूप आहे. आणि दुसऱ्या वाक्यात जे आहे, अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. कलेवर म्हणजे शव. दोन अर्थ इथं कलेवर पासून निघलेले आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या दोन अर्थाचे दोन वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य तयार झालेले आहे. यातून अशाच पद्धतीने जर आपल्याला भाषेचं मूळ ज्ञान प्राप्त असेल, शब्दाचे अर्थ प्राप्त असतील, माहीत होत असतील किंवा आपण ते माहीत केले तर नक्कीच आपल्याला आपल्या भाषा समृद्धीचं, आपण भाषा समृद्धी करतोय हे लक्षात येईल. आपलं ज्ञान वाढवण्याचं आपण काम करतोय हेही या ठिकाणी लक्षात येईल. म्हणून अशा प्रकारचे अधिकाधिक शब्द आपण पाठ केले पाहिजेत. शब्दकोशात त्याचा अर्थ आपण पाहिलाच पाहिजे. आपण आपल्या भाषेवर प्रेम केलंच पाहिजे. भाषेतली ताकद कशात आहे हे आपण जाणून घ्यायला हवी. भाषेचा सन्मान आपण राखला पाहिजे, कारण ही आपली मायबोली मराठी भाषा आहे. हिच्याबरोबर आपण काय करतोय, आपलं जीवन जगण्याचं काम करतोय. आपले पूर्वज ही भाषा बोलत आलेले आहेत. ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे आणि तिने आपल्या भावजीवनाला आकार देण्याचं काम केलेलं आहे. तिच्यामध्ये आपण ज्ञान मिळवायला हवं. भाषा, लेखिका म्हणतात, भाषा ही हवेसारखी आत बाहेर होत असते. पहा, आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडण्याचं काम करतो. त्या पद्धतीने आपण भाषारूपी ऑक्सिजनमध्ये म्हणजे ज्ञान घेण्याचं काम केलं पाहिजे आणि कार्बन डायऑक्साईड म्हणजे भाषेच्या ज्ञानातून अज्ञान सोडण्याचं काम आपण केलं पाहिजे. म्हणून आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आतबाहेर असते असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये भाषेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणखी उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे या घटनेविषयी 2 वाक्य त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत. पावसाने स्वतः हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली. दाद देणे म्हणजे पाठिंबा देणे, प्रशंसा करणे. वन महोत्सवाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि
तो कार्यक्रम चालू झालेला असतानाच पाऊस आला आणि पावसाने त्या कार्यक्रमाला दाद दिली. म्हणजे हा शुभ संकेत त्या ठिकाणी या वाक्यातून दिलेला आहे. दुसरं वाक्य आहे, सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. बेतावर पाणी पडणे म्हणजे उत्साहभंग होणे. इथे सकाळी सकाळी पाऊस आला आणि मॉर्निंग वॉकला जायचा बेत रद्द झाला. कशामुळं रद्द झाला? तो पावसामुळे रद्द झाला. म्हणजेच या ठिकाणी अशी अनेक वाक्ये आपल्याला तयार करता येतील. त्यातून आपले भाव खुलत जातात. भाषा ही व्यक्त करण्याचं साधन आहे, माध्यम आहे. आपलं मत मांडण्याचं साधन आहे, माध्यम आहे. आणि म्हणून आपण जर भाषेचा अभ्यास केला, तिला समजून घेतलं, सगळे भाषेतले आपले विचार भाषेच्या नियमाप्रमाणे वापरले, शब्दकोशाचा, व्युत्पत्तीकोशाचा, विश्वकोशाचा अभ्यास केला, वाक्यप्रचाराचा अभ्यास केला, तर नक्कीच आपले मनातले भाव सूक्ष्मपणे त्या ठिकाणी आपण मांडू शकू. तिचे अर्थसौंदर्य त्या ठिकाणी आपल्याला कळल्यानंतरच खऱ्या अर्थाने ही भाषा आपली परिपक्व झाली आहे असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी कैवर्य सुरेश भट यांचं एक भाषेविषयीचं जे कडवं दिलेलं आहे, त्या ठिकाणी एक कविता आहे त्यांची, लाभले आम्हास भाग्ये बोलतो मराठी. असे कैवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू हे विसरून चालणार नाही. म्हणजेच कैवर्य सुरेश भटांनी काय म्हटलेलं आहे, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माये मानतो मराठी. कैवर्य सुरेश भटांचे शब्द या ठिकाणी खऱ्या अर्थाने पात्र ठरतील. हे केव्हा पात्र ठरतील? जेव्हा आपण आपल्या भाषेची शक्तिस्थळे जाणून घेऊ, आपल्या भाषेचा योग्य सन्मान करू, भाषेशी जिव्हाळ्याचे नाते आपण राखू आणि आपल्या भाषेतून आपण ज्ञान मिळवू, योग्य भाषेचा वापर करू, उच्चारस्थाने योग्य करू, वाक्यप्रचार योग्य वापरण्याचं काम करू, विश्वकोश, व्युत्पत्तीकोश, शब्दकोश याचाही योग्य आपण वापर करू आणि आपल्या भाषेमध्ये आपलं शब्द भांडार वाढवण्याचं काम आपण करू, ज्ञानाची ताकद वाढवण्याचं काम करू. आणि हे जेव्हा करू तेव्हाच लाभले आम्हास भाग्ये बोलतो मराठी आणि झालो खरेच धन्य ऐकतो मराठी असं म्हणायला आपण पात्र ठरू, नसता पात्र ठरणार नाही. मराठी रूपी सागराच्या जवळ आपण गेलं पाहिजे असा संदेश आणि उपदेश या ठिकाणी डॉक्टर निलिमा गुंडे यांनी आपल्याला दिला आहे. मित्रांनो, पाठ प्रेरक आहे, पोषक आहे, मराठीचे महात्म्य समजावून सांगणारा आहे. आपण ते समजून घेतलंच पाहिजे. मित्रहो, स्वाध्याय बऱ्याच मुलांनी लिहिलेले आहेत. आपणही लिहा, सगळे लिहा. ज्या ज्या सूचना या ठिकाणी मी आपल्याला देईल त्या सगळ्या सूचनेचं आपण पालन करावं असं मला वाटतं. या ठिकाणी बोलतो मराठी हा अतिशय सुंदर मार्गदर्शन करणारा आणि आपल्या मायबोली मराठीचं महत्त्व वाढवणारा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.